सध्या वायनाड हिमाचलमध्ये झालेल्या भूस्खलनाची चर्चा सगळीकडेच चालू आहे. पण अशा प्रकारे भूस्खलन होण्याची ही काही पहिली वेळ नाही. दरवर्षी आपल्या देशामध्ये कुठे ना कुठे भूस्खलनाच्या पुराच्या घटना घडत असतात. पण प्रत्येक वेळेला आपले पहिले पाढे 55च राहतात. कारण अशा घटना घडल्या की चर्चा करायची. भूस्खलनाच्या घटनांमध्ये सातत्याने का वाढ होते, नेमकी चूक कोणाची, चुकतोय कोण, निसर्ग की मानव, यावरती आपले विचार मांडायचे. हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे याबद्दल बोलायचं. पण या चर्चेची अंमलबजावणीमध्ये रूपांतर झालं आहे का, याबद्दल मोठं प्रश्नचिन्ह आहे. आज आपण वायनाड आणि हिमाचलच्या घटनेबद्दल बोलणारच आहोत. त्यासोबतच या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण, याबद्दल देखील जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. भारत हा वायनाडमध्ये असलेल्या भूस्खलनामधून सावरत नाही तोपर्यंत केदारनाथमध्ये ढगफुटीमुळे भूस्खलन झालं. यामध्ये जवळपास 200 यात्रेकरू अडकले गेले, तर अनेक लोक जखमी देखील झाले. 2013 साली सुद्धा मुसळधार पावसाने उत्तराखंड या हिमालयीन राज्यामध्ये विध्वंस आणला होता. त्यामुळे केदारनाथसह अनेक ठिकाणी धोकादायक दरडी कोसळल्या. या भूस्खलनामध्ये 5,700हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर तब्बल 4,200हून अधिक गावे वाहून गेली होती. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की आजपर्यंत अनेकांचा शोध देखील लागलेला नाही. आता केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे 4 वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन होऊन त्यामध्ये मुंडकाई, चारुमल्ला, अट्टामाला आणि नुलपुझा ही गावं होत्याची नव्हती झालीत. घर, पूल, रस्ते सर्व ढिगाऱ्याखाली दबलं असून आत्तापर्यंत 288हून अधिक जणांचा मृत्यू झालाय, तर 300हून अधिक जण बेपत्ता झालेत. तुम्हाला आठवत असेल की 30 जुलै 2014 साली सुद्धा अशाच प्रकारचं भयानक, मन हेलावून टाकणाऱ्या परिस्थितीला महाराष्ट्राला सामोरं जावं लागलं होतं. महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यातील माळीणमध्ये झालेल्या महाप्रलयात 151 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. हसतं खेळतं टुमदार गाव उद्ध्वस्त झालं होतं. याच घटनेची पुनरावृत्ती 10 वर्षांनीच म्हणजे 30 जुलै 2024 मध्ये केरळ राज्यामधील वायनाडमध्ये घडले. निसर्गरम्य आणि नयनरम्य ठिकाण म्हणून ओळखल्या जात असणाऱ्या या गावांमध्ये पुरामुळे संपूर्ण चित्रच बदलून गेलंय. पण अशा घटना एक दोन नाही तर अनेक वेळेला घडल्याचं आपण पाहतोय. अशी अनेक उदाहरणं आहेत, ती म्हणजे निसर्गाच्या रौद्ररूपाची. पण प्रत्येक वेळेस आपण हाच प्रश्न निर्माण करतो की या घटना वारंवार का होत आहेत, याला नक्की जबाबदार कोण आहे. ज्या घटना रोखता येऊ शकतात त्या घटना फक्त सिस्टीमच्या नाकारतेपणामुळे घडतायत का? कारण 2010 साली सरकारने एका समितीची स्थापना केली होती. 2011 साली या गाडगीळ कमिटीने जो रिपोर्ट सादर केला होता, त्या रिपोर्टमध्ये 2 मोठ्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. पहिली गोष्ट होती ती म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधील जो भाग समुद्र सपाटीपासून लागून आहे त्या भागात कमीत कमी बांधकाम झालं पाहिजे. तेथे जास्त इमारती असू नयेत, बोगदे नसावेत, रस्त्यांचं निर्माण होऊ नये. केरळसाठी ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं होती. कारण केरळमध्ये भूस्खलनाचा धोका हा सर्वात मोठा आहे. केरळमधील 20% टेकड्या अशा आहेत की ज्या 20 डिग्रीच्या कोनामध्ये झुकलेल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी जेव्हा बांधकाम होतं तेव्हा भूस्खलनासारखे अनेक प्रकार घडतात. कमीत कमी या ठिकाणी खनन केलं जावं, असं या रिपोर्टमध्ये देखील सांगण्यात आलं होतं. पण धक्कादायक बाब म्हणजे हा रिपोर्ट अनेक महिने सार्वजनिक देखील करण्यात आला नव्हता. पण नंतर दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर तो सार्वजनिक करण्यात आला. पण विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी बांधकाम करण्यात आली, त्यामुळे भूस्खलन झालं. भूस्खलनाच्या सर्वाधिक घटना केरळमध्ये घडतात. वायनाड जिल्ह्यामधील मुंडकाई गावामध्ये मुसळधार पावसामुळे चिखलाचा डोंगर कोसळला. गाडगीळ अहवालामध्ये या भागांना इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्यात आलं होतं. पण या अहवालामुळे दुर्लक्ष देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आज इतक्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले. मागच्या काही वर्षांपासून विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी करण्याचं काम नुसतं केरळमध्येच नाही तर देशभर सगळीकडे सर्रासपणे सुरू आहे. नदीलगत बांधकाम करण्याचे प्रकार तर अगदी बिनभोपाट वर्षानुवर्षे सुरू आहे. मात्र पुरासारखी आपत्ती आल्यानंतरच नद्यावरील अतिक्रमणावरती चर्चा होते. हा पूर ओसरल्यानंतर या चर्चाही ओसरतात. आज केरळ किंवा अन्य राज्यांमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, या परिस्थितीला हवामानामधील काही घटक निश्चितपणे कारणीभूत आहेत. मात्र नद्यांवरील अतिक्रमण, अनिर्बंधित जंगलतोड हे घटकही याच्या मुळाशी आहेत. हे लक्षात ठेवायला आपण सर्वांनीच अत्यंत गरजेचं आहे. मागच्या काही वर्षामध्ये केरळमध्ये जंगलतोडीचे प्रमाणही
लक्षणिकरित्या वाढल्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे भूस्खलनासारख्या घटनांमध्ये वाढ होणे यामध्ये आश्चर्यजनक वाटण्यासारखं काहीच नाही. कारण डोंगराची माती धरून ठेवण्याचं महत्त्वपूर्ण काम ही झाडेच करत असतात. पण अलीकडे ह्या झाडांचं महत्त्व कुणालाच वाटेनासं झालंय. डोंगरांना बुलडोझर लावणे आणि तेथील जंगल, झाडे तोडून टाकणे आणि त्या जागी आंबा, काजूसारख्या अधिक उत्पन्न देणाऱ्या झाडांची लागवड करणे हा एक ट्रेंड झालाय. त्यामुळे ह्याचा परिणाम आहे की काय आणि ते आता आपल्या सगळ्याला भोगायला लागते की काय असा प्रश्न देखील आहे. भूस्खलनासारख्या घटना टाळायच्या असतील तर निसर्गावर करत असलेली अतिक्रमणं आधी रोखणं गरजेचं आहे. निसर्गाच्या विरोधामध्ये न जाता निसर्गाच्या नियमांचं पालन करून विकास कामं केली पाहिजेत. तरच या घटनांना कुठेतरी आळा बसेल. आता केरळ, उत्तराखंड आणि देशामधील काही राज्यांमध्ये झालेल्या ढगफुटीने ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. या अतिवृष्टीने केरळ, उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून यामधून आपण आता तरी धडा घेणार का? हाच खरा प्रश्न आहे. आजच्या विषयामध्ये आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन विषयात. धन्यवाद.